मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभस्तुतपः पद्मनाभ प्रजापतिः मरीचि किरणरूप प्रकाशरूप तेजस्वी दमन आपल्या सन्मार्गापासून भ्रष्ट होणाऱ्या अपराध करणाऱ्या व्यक्तींचे दमन करणारा हंसरूपाने अवतार धारण करणारा या अवतारात भगवंताने सनकादिकांना तत्त्वज्ञानाचा उपदेश केला. सुपर्णा सुंदर पंखांनी युक्त प्रवृत्ती निवृत्ती या दोन पंखांनी युक्त असलेला धर्म ज्याचे स्वरूप आहे किंवा गीतेच्या विभूती योगात सांगितल्याप्रमाणे सुपर्ण म्हणजे गरुड हेच ज्याचे स्वरूप आहे. भुजगोत्तम सर्पांमध्ये श्रेष्ठ अनंत शेष हिरण्यनाभ सुवर्णाप्रमाणे मंगल नाभी असलेला किंवा ज्याच्या नाभीचा आकार सुंदर आहे असा. सुतपा नरनारायण रूपाने बद्रिकाश्रमी ज्याने उत्कृष्ट तप केले इंद्रिय व मन यांच्या एकाग्रतेला श्रेष्ठ तप म्हणत असल्याने व विभूती योगाप्रमाणे मन हे भगवंताचे रूप असल्याने एकाग्र मनाने युक्त असाही अर्थ करता येईल. पद्मनाभ ज्याच्या नाभीमध्ये कमल आहे ज्याची नाभी कमलाप्रमाणे सुंदर आहे व सर्वांच्या हृदय कमलाच्या मध्यभागी जो राहतो. प्रजापती प्रजांचे पालन करणारा. अमृत्युस्सर्वदृक्सिंह संदाता संधिमान स्थिरा अजो दुर्मरशनशास्ता विश्रुतात्मा सुरारिहा. मृत्यू ज्याच्या ठिकाणी संभवत नाही. सर्वदृक् सर्व प्राणीदातांची सर्वच्या सर्व कृत्ये ज्याला स्वभावताच दिसतात. सिंह प्रलयकाळी जो सर्वांची हिंसा करतो किंवा सिंहाप्रमाणे पराक्रमी. संधाता व्यक्तीशी त्याच्या कर्मफलाची जो गाठ घालून देतो तो. संधिमान फलांच्या उपभोगाने जो युक्त आहे जो स्वतःच फलांचा भोगता आहे. सामंजस्य राखणारा. स्थिर जो सदा एकरूपच असतो ज्याच्या स्वरूपात फेरफालट होत नाही जो सर्वदा जसाच्या तसाच राहतो. अज जो गमन करणारा आहे म्हणजे जो भक्तांकडे आपणहून येतो व जो फेकणारा आहे म्हणजे दुर्जनांना आपणापासून दूर टाकतो. दुर्मर्षण ज्याला सहन करणे कठीण आहे ज्याचे स्वरूप सामर्थ्य सत्ता दुर्जनांना न सोसण्या इतकी प्रभावी आहे. शास्ता वेद स्मृती शास्त्राच्या साहाय्याने सर्वांचे अनुशासन करणारा सर्वांच्या वर्तनाचे नियंत्रण करणारा. विश्रुतात्मा ज्याचे सत्य ज्ञान अनंतत्व आनंदमयत्व इत्यादी स्वरूप विशेष रीतीने श्रवण केले जाते म्हणजे ज्याच्या स्वरूपाचे ज्ञान व्हावे यासाठी लोक उत्कंठेने प्रयत्नशील असतात. सुरार्या देवांच्या शत्रूंचा निपात करणारा.